मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 21 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 67, ऑप्शन सी 64, ऑप्शन डी 63. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 65. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे? ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी सातारा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 75.68, ऑप्शन बी 76.25, ऑप्शन सी 77.88, ऑप्शन डी 73.45. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 76.25. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले आहे? ऑप्शन ए ठाणे, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी पालघर, ऑप्शन डी मुंबई शहर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुंबई शहर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण, व्यापार, ऊर्जासह 5 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत? ऑप्शन ए नेदरलँड, ऑप्शन बी नायजर, ऑप्शन सी गयाना, ऑप्शन डी तुर्की. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गयाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे? ऑप्शन ए कागल, ऑप्शन बी करवीर, ऑप्शन सी बारामती, ऑप्शन डी लातूर शहर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी करवीर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 84.79, ऑप्शन बी 83.55, ऑप्शन सी 88.66, ऑप्शन डी 82.55. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 84.79. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वात कमी मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघात झाले आहे? ऑप्शन ए भायखळा, ऑप्शन बी ठाणे शहर, ऑप्शन सी नागपूर दक्षिण, ऑप्शन डी कुलाबा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कुलाबा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? ऑप्शन ए गलेशिया, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय संघाने महिला आशिया चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेचे कितीव्यांदा विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूच्या यादीत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी ऋषभ पंत, ऑप्शन डी अक्षर पटेल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हार्दिक पांड्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. राफेल नादाल याने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी टेनिस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टेनिस. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे? ऑप्शन ए स्पेन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्पेन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी पटना, ऑप्शन सी नोएडा, ऑप्शन डी धनबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक कितीपर्यंत गेला आहे? ऑप्शन ए 450, ऑप्शन बी 443, ऑप्शन सी 438, ऑप्शन डी 440. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 438. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावले आहे?
ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. टाटा स्टील चेन्स इंडिया बिल्ड्सचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए गुकेश डी, ऑप्शन बी विश्वनाथ आनंद, ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन, ऑप्शन डी विदित गुजराती. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणता देश 2024 साठी 7% GDP वाढीच्या अंदाजात G20 देशांमध्ये आघाडीवर आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. चौथ्या नॅशनल पिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पश्चिम बंगाल. मित्रांनो, असेच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.